संख्येतून 18 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 3 ने भागल्यास भागाकार 2 येतो, तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येला 4 ने भागल्यास किती येईल पहा. प्रश्न क्रमांक 51 आहे. तर एका संख्येतून 18 वजा करून, म्हणजे एक संख्या आपल्याला माहित नाही, समजा एक संख्या आपण पकडली x, त्याच्यातून काय केले 18 वजा केले. एका संख्येतून संख्या माहित नाही, त्याच्यातून आपण 18 वजा केले, तर येणारी वजाबाकी, हे जे येणारी वजाबाकी आहे, येणाऱ्या वजाबाकीला 3 ने भागले, म्हणजे 3 ने भागले म्हणजे भागाकारात काय लिहायचा 3. तर भागाकार म्हणजे बरोबर हे किती येते 2 येते. मग आता 2 भागाकार तिकडे जाताना काय होणार, गुणाकार होणार. म्हणून x वजा 18 बरोबर 3 दुनी 6. मग x तुम्हाला काढायचा आहे तसा तसा ठेवा. हा मायनसचा 18 इकडे जाताना काय होईल प्लस, म्हणजे 18 प्लस 6 म्हणजे x बरोबर किती येणार 24. म्हणजे आपल्याला मूळ संख्या किती भेटली 24. तर त्या मूळ संख्येतून 4 वजा केले, म्हणजे हे मूळ संख्या आहे, ह्या मूळ संख्येतून 4 वजा केले तर किती वरून आले 20. व त्याला कितीनं भागलं म्हणते 4 न भागलं. मग याला 4 न भागलं म्हणजे भागेला 4 म्हणजे 4 25. तर ती संख्या कोणती भेटते तुम्हाला 5 भेटते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न क्रमांक 52. 2 उमेदवारांनी एका निवडणुकीत निवडणूक लढवली व एका उमेदवाराला 40% मतं मिळाले. पहा आता समजा एकूण मतदार होते, समजा एकूण मतदार होते आपले 100%. आता याच्यापैकी काय झालं, एकाला किती भेटले 40% आहे का नाही. मग समजा आपलं जसं नरूभाऊ होते आहे का नाही, जसं काय होते नरूभाऊ होते आणि राहुल भाऊ होते, ठीक आहे. म्हणजे नरूभाऊ होते राहुल भाऊ होते, मग नरूभाऊ आणि राहुल भाऊ होते, एकाला किती भेटले 40%. समजा राहुल भाऊले भेटले 40%, ठीक आहे, आणि नरू भाऊले भेटले समजा 60%. मग जिंकणारा कोण राहील, जिंकणारे नरू भाऊ राहील आणि हारणारे कोण राहील राहुल भाऊ राहील, आहे का नाही. मग 40% मतं मिळाले व तो 10,000 मतांनी हारला. 10,000 मतांनी हारला म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असा होते, याच्यापेक्षा येले जर पर्सेंटेज मध्ये जर का विचार करतो म्हटलं तर किती टक्के जास्त भेटले 20% जास्त भेटले. कोणाले नरू भाऊले राहुल पेक्षा किती टक्के जास्त भेटले 20% जास्त भेटले. म्हणजे म्हणण्याचा अर्थ नरू भाऊ पेक्षा राहुलले 20% कमी भेटले. मग टक्क्याच्या स्वरूपात तर 20% भेटले कमी किंवा जास्त, परंतु इथं मतदाराची जर का विचार करतो म्हटलं तर 20% म्हणजे इथं दिलेलं आहे तुम्हाला 10,000. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असा होते, हे 20% म्हणजे किती होणार 10,000 होणार. 20% म्हणजे किती होते 10,000 होते. तर जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतं मिळाले. आता जिंकणारा उमेदवार किती आहे, जिंकणारे नरू भाऊले किती भेटले 60%. मग 20% म्हणजे 10,000 होणार आहे, तर 60% म्हणजे किती, कारण की जिंकणारा उमेदवार 60% वाला असणार, 40% वाला हारणार असणार. मग याची किती पट आहे 3 पट आहे. तर मग इथं सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला 3 पट करावं लागेल. म्हणजे किती होणार 30,000. म्हणजे जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतं मिळाले 30,000 मतं मिळाली. 54. एक डीलर एक वस्तू त्याच्या अंकित मूल्यावर 18% सूट देऊन 123 रुपयाला विकतो. जर तो त्याच्या अंकित किमतीवर विकतो तर त्याला 25% नफा होतो. पहा 18% सूट दिली, 18% सूट दिली म्हणजे 100ची वस्तू आहे, या 100%ची वस्तू आहे, 18% सूट दिली म्हणजे किती टक्के 82% काय केली विकली. आणि या 82% विकली तर किती रुपयाला विकली 123ला विकली. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 82% म्हणजे किती होणार 123. मूळ किंमत काढायची, मूळ किंमत माहित नाही म्हणजे नेहमी किती असते 100% असते, मग गुणिला 100. याला जर का भागतो म्हटलं तर 41 भाग जाईल. 41 दोन्ही किती होते 82, 41 त्रिक किती होते 123. 2 ने भागतो म्हटलं बे 50 100 आणि 5 त्रिक 15. म्हणजे मूळ किंमत किती आहे 150. मूळ किंमत किती आहे 150. तर त्याला 25% नफा होतो. तर त्याला काय होतो म्हणते नफा, म्हणजे 150 रुपयाला विकली तर त्याला काय होणार म्हणते 25% नफा होतो. 150 रुपयाला विकले तर त्याला 123ला विकली म्हणजे मूळ किंमत किती आली 150. मग 150 रुपयाला विकली तर किती रुपये नफा होणार 25% नफा होणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असा होणार 125 म्हणजे किती होणार 150. तर त्याची खरेदी किंमत किती, त्याची खरेदी किंमत म्हणजे 100% म्हणजे किती, म्हणून इथं होणार 150 गुणिला 100 भागेला 125. 25 5 100, 25 चौक 100, ठीक आहे. 5 1 5, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12. म्हणजे त्याची मूळ किंमत किती येणार 120 येणार, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56 म्हणते एका गावाची लोकसंख्या 4,000 आहे, त्यात पुरुषाची लोकसंख्या 10%ने आणि महिलाची लोकसंख्या 20%ने वाढली तर गावाची लोकसंख्या 4,500 होते. म्हणजे पहिले जे होती गावाची लोकसंख्या 4,000 होती, ठीक आहे. मग पुरुष वाढले, पुरुष किती टक्के वाढले, पुरुष वाढले 10% आणि महिला सुद्धा किती वाढली, महिला वाढली 20% महिला वाढली. तर हे गावाची लोकसंख्या किती झाली 4,500 लोकसंख्या झाली. म्हणजे 4,000 4,500 झाले म्हणजे किती टक्के लोकसंख्या वाढली आपल्याला काढावं लागेल. म्हणजे 4,000वर 500 लोक वाढले, टक्केच्या स्वरूपात जर का काढतो म्हटलं म्हणून गुणिला 100. मग हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य, वरचे खालचे शून्य कटते, ठीक आहे. मग आता इथं किती उरले आपल्याजवळ 50 भागेला 4. 50 भागेला किती उरले आपल्याजवळ 4.
50ला जर का 4 भागतो म्हटलं तर पहा 4 एक 4 उरला किती 1 4 दुनी 8 4 पंचवीस म्हणजे 12.5% एकूण काय झाली वाढ झाली. मग इथं पहा लक्षात घ्या इथं पुरुष आहे आणि इथं महिला आहे. महिला किती पुरुष किती टक्के वाढले 10%, महिला किती टक्के वाढली 20% आणि एकंदरीत वाढ किती झाली 12.5%. मग आता काय करावं लागेल तुम्हाला टक्के टक्के कुठून जातात हे. मग पुरुषमधून 12.5% म्हणजे 10% मधून 12.5% गेले इकडे किती उरते 2.5% आणि 12.5 मधून 20 गेले इथं किती उरते 7.5%. ठीक आहे. मग आता याचा रेशो काढतो म्हटलं हा शून्य हा पॉईंट कुठून जाणार 25 एक 25 25 त्रिक 75 म्हणजे पुरुषाचा आणि महिलाचा रेशो किती आला 3:1चा आला. तर त्या गावात पुरुषाची लोकसंख्या किती होती मग 3:1 म्हणजे पुरुषाची गुणोत्तर किती आहे 3 आणि महिलाचं गुणोत्तर किती आहे 1 म्हणजे एकूण गुणोत्तर किती आहे 4 आणि 4 म्हणजे किती दिलेल्या व्यक्ती 4000. तर तुम्हाला कोण पाहिजे पुरुष म्हणजे 4 म्हणजे 4000. मग आपल्याला पुरुष पाहिजे पुरुषाचं गुणोत्तर किती आहे 3 तर 3 म्हणजे किती होणार 3000 म्हणून पुरुषाची लोकसंख्या किती होती 3000. 3 वेगवेगळ्या प्रश्न क्रमांक 57 एक व्यक्ती 3 वेगवेगळ्या योजनेत 6 वर्ष 10 वर्ष आणि 12 वर्ष 10% 12% आणि 15% सरळ व्याजाने गुंतवतो. जर व्याजाचा दर समान आहे पहा दर समान आहे म्हणजे समजा एकच दर आहे. ठीक आहे 6 वर्षासाठी किती टक्के दरानं 10% दरानं. त्यानंतर दर समान आहे म्हणजे एकच आहे समजा मग किती 10 वर्षासाठी 12% दराने आणि त्याच्यानंतर काय म्हणते त्यानंतर म्हणते 12 वर्षात आपला त्यानंतर म्हणते दर समान आहे 12 वर्षासाठी 15% दराने. मग इथं आपलं पहा लक्षात घ्या इथं 1/10 6 गुणिले 10 म्हणजे इथं होणार 60 बरोबर इथे किती होणार 120 बरोबर इथे किती होणार समजा 12 15 180. याचं गुणोत्तर जर काढतो म्हटलं तर आपण 60 भाग देऊ शकतो 60 एक 60 60 दुनी 120 आणि 60 त्रिक 180 म्हणजे आपल्याला आता संख्या भेटली 1/1 1/2 आणि 1/3. ठीक आहे. मग आता काय म्हणते तर व्याजाचा दर समान असेल तर रकमेचे गुणोत्तर किती. मग आता आपल्याला रकमेचे गुणोत्तर काढायचे आहे तर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय भेटली गुणोत्तर हे भेटलं तर मग आपल्याला जे पाहिजे ते झाकून ठेवून बाकीच्याचा गुणाकार करा. पहा आपल्याला हा समजा ए बी आणि सी आहे. ए पाहिजे या दोघांचा गुणाकार करा 3 दुनी 6. बी पाहिजे ए आणि सी चा गुणाकार करा 3 एक 3. सी पाहिजे बी आणि ए चा गुणाकार करा 2 एक 2 म्हणजे रकमेचे गुणोत्तर तुम्हाला भेटते 6:2:1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 6:3:2. 58 प्रश्न क्रमांक 58 360 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाला 12 सेकंदात ओलांडते तर 150 मीटर लांबीच्या पुलाला पार करण्यासाठी किती वेळ लागेल पहा. आता 360 मीटर लांबीची रेल्वे आहे 360 मीटर लांबीची रेल्वे आहे हे एक पूल आहे. हा पुलाला किती वेळात ओलांडते 12 सेकंदात ओलांडते म्हणजे ठीक आहे. 360 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाला 12 सेकंदात ओलांडते तर 150 मीटर लांब पुलाला तर 150 मीटर तर 150 लांब मीटर पुलाला किती वेळात ओलांडणं असं त्याचं म्हणणं आहे. तर पहा जेव्हा रेल्वे समजा एखादा पूल आहे का नाही एखादा बोगदा जेव्हा रेल्वे एखादा पूल बोगदा किंवा रेल्वे एखाद्या दुसऱ्या रेल्वेला ओलांडते तेव्हा रेल्वे स्वतःचं अंतर आणि पुलाचं अंतर बोगद्याचं अंतर किंवा रेल्वेचं अंतर हे दोन्ही अंतर ओलांडत असते. म्हणून इथं या ठिकाणी कसं होणार की पहा 360 मीटरची रेल्वे आहे आणि 150 मीटर लांबीचा काय बोगदा आहे तर या दोघांची काय होणार बेरीज म्हणजे 360 अधिक 150 हा 0 5 11 हातचा आला 1 3 4 1 5 म्हणजे 510. म्हणजे आता असं होणार की बा 360 मीटर ओलांडाले 12 सेकंद लागते तर 510 मीटर ओलांडासाठी किती सेकंद लागणार. म्हणून इथं 510 गुणेला 12 भागेला 360 0 0 कटला 12 पंच 12 त्रिक 36. ठीक आहे 3 एक 3 3 17 51 म्हणजे किती सेकंद लागन 17 सेकंद लागणार म्हणजे पर्याय क्रमांक 3 17. प्रश्न क्रमांक 60 जर दोन संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे त्याच्या वर्गाची बेरीज 468 आहे तर तो अंक शोधा म्हणते. पहा गुणोत्तर किती आहे 2:3 आहे. जर आपण पर्यायावरून जर जातो म्हटलं तर 12 आणि 14 आहे 10 आणि 18 आहे 12 आणि 18 आहे आणि चौथं गुणोत्तर आहे 10 आणि 12. तर सगळ्यात पहिले आपण गुणोत्तर पाहू 2:3 कोणाचं येते होऊ शकते एकाचं जर आलं असं मग उत्तर आपलं तेच. मग गेले जर का 2 भागतो म्हटलं इथे किती येणार 6 आणि 7 म्हणजे गुणोत्तर 2:3 नाही आलं. इथं 5 आणि काय येणार 9 म्हणजे गुणोत्तर 2:3 नाही आलं. इथं साइन 2 12 साइन 3 18 म्हणजे गुणोत्तर 2:3 आलं. इथं 5 आणि 6 म्हणजे गुणोत्तर नाही आलं. मग गुणोत्तर फक्त 2:3 कोणाचं येऊन आलं 12 आणि 18 येऊन आलं. म्हणजे आता गणित पुढचं करायचं कामच नाही म्हणजे पर्यायावरून तुमचं काम होऊन जाते. तर पर्याय क्रमांक 3 12 आणि 18. प्रश्न क्रमांक 61 एक त्रिकोणाचा पाया 5 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर क्षेत्रफळ किती. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ
त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणेला पाया गुणेला उंची. ठीक आहे, मग 1/2 गुणेला 5 गुणेला 4 2 ने भागलं 2 5 दुनी 10 म्हणजे क्षेत्रफळ किती येणार 10. ताशी 5 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारा एक व्यक्ती एका पुलाला 15 मिनिटात ओलांडतो. मग ताशी 5 किलोमीटर प्रति तास म्हणजे म्हणण्याचा अर्थ 5 किलोमीटर प्रति तास म्हणजे म्हणण्याचा अर्थ 5 किलोमीटर जाण्यासाठी किती मिनिटं लावते 60 मिनिटं लावते. कारण की 1 तास म्हणजे किती होते 60 मिनिटं होत असते. म्हणून 5 किलोमीटर जाण्यासाठी 60 मिनिटं लागते. मग आता किलोमीटरचे मग आता आपल्याला विचारलं काय तर पुलाची लांबी मीटरमध्ये विचारली आपण. इथं दिला किलोमीटर. मग ह्या किलोमीटरला काय करा मीटरमध्ये रूपांतर करासाठी 1000 जर का आपण गुणलं तर किती होणार 5000 मीटर. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 5000 मीटर झाले किती मिनिटं लागते 60 मिनिटं लागते. तर 15 मीटर पूल तर 15 मिनिटात ओलांडण्यासाठी मग 5000 मीटरसाठी 60 मिनिटं लागते. तर 15 मिनिटासाठी किती मीटर ओलांडणार म्हणजे इथं काय ना प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे x. तिरपा गुणाकार 5000 गुणेला 15 भागेला 60 15 चौक 60 आणि 5000 ले जर का 4 न भागलं तर किती येणार 1250 म्हणजे 15 मिनिटात तो 1250 मीटर लांब पूल ओलांडणार. 55400 आहे त्यापैकी 409 भाग पुरुष आहे व उर्वरित लोकसंख्या महिला आहे. जर 305 पुरुष विवाहित आहे तर किती टक्के महिला विवाहित आहे. पहा जबरदस्त प्रश्न आहे. तर इथं काय म्हणते एका शहराची लोकसंख्या 55400 आहे तर 55400 लोकसंख्येशी काही लेनदेन नाही. तर इथं काय दिलं त्यापैकी 5/9 भाग काय आहे पुरुष आहे व उर्वरित महिला आहे का नाही. जर 305 पुरुष काय आहे म्हणते विवाहित आहे 4/5 काय म्हणते 4/5 भाग कोण आहे पुरुष आहे. मग उर्वरित कोण आहे म्हणते महिला आहे. मग उर्वरित महिला आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ महिला किती आहे 4/9. ठीक आहे हे काय झाली आपली महिला झाली. ठीक आहे मग आता आपल्याला एकूण व्यक्ती काढायचे तर मग काय करायला लागणार आपल्याला 5/9 आणि इकडे किती दिलेलं आहे विवाहित 3/5 आपल्याला पूर्णांक दिला. मग या अपूर्णांकात जो छेद असते याचा लसावी जर आपण काढला तर 9×5 = 45 म्हणजे काय झाली इथं एकूण लोकसंख्या आपण दर्शवू शकतो. ठीक आहे म्हणजे काय झालं इथं 45 काय झाली एकूण लोकसंख्या झाली. मग या 45 पैकी काय म्हणते ह्या 45 पैकी काय म्हणते तो 5/9 भाग काय म्हणते पुरुष आहे. म्हणजे 45 पैकी 5/9 भाग पुरुष आहे. म्हणजे 9×5 = 45 म्हणजे 5×5 = 25 काय आहे पुरुष आहे. हे काय झाले पुरुष 25 पुरुष आहे. 45 पैकी 25 पुरुष आहे म्हणजे महिला किती राहणार 20 काय राहील महिला राहील. मग 3/5 पुरुष काय म्हणते विवाहित आहे. मग आता ह्या 25च्या 3/5 काय विवाहित आहे पुरुष काय विवाहित आहे विवाहित आहे. म्हणजे 25च्या 3/5 पुरुष विवाहित आहे म्हणजे 5×5 = 25 म्हणजे 5×3 = 15 काय आहे विवाहित आहे विवाहित. मग आता मला सांगा जर 15 पुरुष विवाहित आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ 15 महिला सुद्धा विवाहित आहे. याचा अर्थ असा होणार ना याचा विवाह झालेला म्हणजे महिला सोबतच झाला असणार. म्हणजे 15 पुरुष विवाहित आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ 15 महिला सुद्धा विवाहित आहे. मग आता आपण इकडे असं करू शकतो म्हणजेच 20 पैकी 15 महिला काय विवाहित आहे 20 पैकी 15 महिला विवाहित आहे. मग आता टक्के पाहिजे मग 20 पैकी 15 महिला विवाहित आहे टक्के पाहिजे गुणिला 100 म्हणून 5 चौक 20 5 20 100 4 25 आणि 15×5 = 75 म्हणजे किती टक्के महिला विवाहित आहे तर 75% म्हणजे 20 पैकी 15 महिला म्हणजे 75% महिला काय आहे विवाहित आहे. तर प्रश्न क्रमांक 64 1/1/3 मग याप्रमाणे 1 + 1/4 मग याचप्रमाणे जर का असं चालतं म्हटलं पुढं तर 1 + 1 n - 1. मग हे जर का सोडतं म्हटलं 3 × 1 = 3 म्हणजे 4/3 गुणिला 4 × 4 म्हणजे 4 × 4 = 5/4. ठीक आहे मग इथं 1 + 1/5 आहे. मग 5 × 5 आणि 1 किती होणार 6/5 म्हणजे वरतं 1 1 वाढत चालला खाली 1 1 वाढत चालला. मग याचप्रमाणे जर का इकडे असं जातो म्हटलं तर हे जर का सोडतं म्हटलं तिथं काय येणार n छेद काय होणार n - 1 होणार. ठीक आहे मग इथं जर काय सोडतं म्हटलं मग पहा इथं हा 4 4 कडून जाते 5 5 कटते 6 6 कटते पुढे इथं 6 7 7 कडून मग याचप्रमाणे हे संख्या इथं सुद्धा येणार n - 1 मग n - 1 कुठून मग वरतं किती उरला आपल्याकडे फक्त हा n आणि खाली किती उरला 3 म्हणजे काय होणार n/3. प्रश्न क्रमांक 68 597 गुणिला 603. पहा आता एवढ्या मोठ्या संख्येचा गुणाकार करतो म्हटलं म्हणजे तुम्ही टेक्निक वापरू शकता. याच्यात जुगाड म्हणजे असा आहे हा 600 पेक्षा 3 न कमी आहे ना 600 पेक्षा 3 न काय जास्त आहे. तर यावेळेस काय करायचं मग पहा इथं काय करा 600 पेक्षा 3 न कमी आहे 600 पेक्षा 3 न जास्त आहे म्हणजे 600चा काय करायचा वर्ग म्हणजे पूर्ण संख्या घेऊन घ्यायची
आणि इथं 3 न जास्त म्हणजे काय करायचं 3चा वर्ग. आता काय करायचं लागेल तुम्हाला दोघांचा गुणाकार म्हणजे काय करावं लागेल शेवटी तुम्हाला वजाबाकी करावं लागेल. इथं 600चा वर्ग जर का काढतो म्हटलं 6चा वर्ग 36 आणि ही 2 शून्य आहेत म्हणजे किती शून्य येणार 4 शून्य आणि 3चा वर्ग काढला तर किती येणार 9. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ ह्या संख्येमधून जर का 9 वजा करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 येणार आपलं 3 5 9 9 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 70 म्हणते प्रश्न क्रमांक 69 दोन संख्येचा मसावी अनुक्रमे 48 आहे तर लहान संख्या कोणती पहा. तर काय होती इथं या ठिकाणी होणार लसावी भागेला काय होत असते मसावी. लसावी भागेला मसावी बरोबर असामायिक अवयवांचा यांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मग तुमचा लसावी आपल्याला प्रश्नात दिलेला 48 भागेला 4 म्हणजे किती आले 12. मग या 12चे आपल्याला असामायिक अवयव काढणे आहे. मग 12चे असामायिक अवयव किती होतात पहा 3 आणि 4 हे काय होते असामायिक अवयव होते. ठीक आहे. साइन दुनी सुद्धा 12 होते परंतु कसं आहे ह्या 6 मध्ये सुद्धा काय आहे 3 दुनी 6 ह्या 6 मध्ये पुन्हा 2 आलेला आहे म्हणून 6 आणि 2 हे असामायिक अवयव होणार नाही. इथं 4 मध्ये 2 आहे परंतु याच्यात 2 नाही म्हणजे असामायिक अवयव कोणता येणार 3 आणि 4. तर लहान संख्या कोणती म्हणते मग असामायिक अवयवचा गुणाकार म्हणजे इथं 3 आणि 4 तुम्हाला लहान संख्या पाहिजे. मग लहान संख्या कोणती आहे 3. नेहमी कितीनं गुणा लागते मसावीनं गुण लागते म्हणून 4 गुणिले 3 म्हणजे किती होणार 12 म्हणजे लहान संख्या कोणती येणार 12 आणि मोठी संख्या जर का म्हटलं तर 4 चौक 16 म्हणजे मोठी संख्या येणार 16. 5चा वर्ग 25 या संख्येच्या विस्तारित रूपात एकक अंक कोणता असेल पहा. प्रश्न क्रमांक 74 5चा घात किती म्हणते 25. मग याचा एकक अंक तुम्हाला विचारला तर नेहमी लक्षात ठेवा ज्या संख्येचा जो पावर आहे का नाही हा जो त्याचा पावर आहे हा पावर आहे 25 पावर आहे म्हणते इथं घात किती आहे 5. जर मग ज्याचा पण घात समजा आपला छेद जो आपला हा जो आहे का म्हणते बेस याला म्हणतो बेस आणि याला म्हणतो आपण पावर. ज्याचा पण बेस 1 0 5 आणि 6 बेस जर का 1 0 5 6 असं आणि याचा तुम्हाला एकक अंक विचारला तर ह्या चारही संख्येचा एकक अंक जो दिलेला आहे तो नेहमी तोच असतो. याच्या व्यतिरिक्त कोणताच अंक नसते. म्हणून इथं 5चा पावर 25 म्हणजे याचा एकक अंक विचारता काय येणार 25च येणार. मग ह्याच ठिकाणी जर का असतं 6चा पावर समजा असता 12 एकक अंक काय आला असता 6. म्हणजे जर बेसमध्ये तुम्हाला 5 6 1 0 जर का दिलेलं असेल तर याचा किती वेळा गुणाकार केला तर एकक अंक तुम्हाला काय भेटणार तेच संख्या भेटणार म्हणजे 1 0 5 6. क्रमांक 75 म्हणते 0.436 असं करून आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपल्याला इथं असं लक्षात येते की अपूर्णांकात रूपांतर करा. तर पहा इथं हा जो 36 हा अंक आहे हा पुन्हा आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला जर का हे सोडवायचे आहे तर पहा इथं 4 हा अंक एकच वेळा आला आणि जो अंक रिपीट आलेला तो एकच वेळा घ्यायचा म्हणजे हे पूर्ण एक संख्या एकच वेळा येणार म्हणजे इथे येणार 436. मग त्यानंतर काय करायचं की जो अंक एकच वेळा आला आणि जो अंक पुन्हा आलेला आहे त्याच्यामधून काय करायचं तो अंक काय करायचा वजा करायचा म्हणजे 436 मधून 4 वजा करायचे. त्यानंतर पुन्हा लक्षात घ्या जो संख्या पुन्हा आलेली आहे इथं 36 हा गट पुन्हा आलेला म्हणजे 2 अंक आहे. ठीक आहे. मग 36 हा संख्येचा गट पुन्हा आलेला 36 या संख्येत 2 अंक आहे म्हणून जर गट पुन्हा आहे तर त्या 2 अंकाऐवजी काय घ्यायचे 2 9. जर का समजा इथं 3 संख्येचा गट पुन्हा असतो इथं किती घेतले असते 3 9 घेतले असते. मग आता 4 ह्या अंकाचा पुन्हा गट आलेला नाही म्हणजे 4 हा अंक एकच आहे म्हणजे 4 हा अंक एकच आहे म्हणजे याचा अर्थ काय म्हणतात याचा अर्थ जर का आपण सोडवतो म्हटलं गेले तर मग हे असं दर्शवलं जाते म्हणजे 436च्या डोक्यावर काय होणार 12 म्हणजे याचा 12चा अर्थ काय होते 2 संख्येच्या डोक्यावर 12 म्हणजे इथं 2 येणार आणि ज्या संख्येच्या डोक्यावर 12 नाही त्याच्याऐवजी काय येणार 0 येणार. मग इथं 436 मधून 4 गेले तर किती येणार 432 भागेला 990. येले जर का कोणत्याही एका संख्येनं जर का सोडतो म्हटलं तर तुमचा पर्याय क्रमांक 1 येते 24/55. प्रश्न क्रमांक 80 रमेश क्रिकेट खेळतो रमेश महेश हॉकी खेळतो गणेश व परेश खो खो खेळतो महेश व गणेश फुटबॉल खेळतो तर दोन्ही खेळ खेळणारे मुलाचे नाव काय. तर इथं या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण करावं लागेल. तर पहा इथं या ठिकाणी रमेश आहे महेश आहे त्यानंतर गणेश आहे आणि परेश आहे. रमेश महेश गणेश आणि परेश आणि खेळणारे खेळ कोणते कोणते आहेत तर याच्यात या ठिकाणी क्रिकेट आहे. ठीक आहे. त्यानंतर क्रिकेट नंतर हॉकी खेळ आहे क्रिकेट नंतर हॉकी आहे. त्यानंतर हॉकी नंतर खेळ आहे खो खो हॉकी नंतर खेळ आहे खो खो आणि खो खो नंतरचा खेळ आहे आपल्याजवळ फुटबॉल. तर याचे वर्गीकरण करायला लागेल म्हणजे आता आपल्याला जो खेळते त्या ठिकाणी आपण काय करायची टिकमार्क करायची. तर पहा रमेश क्रिकेट खेळतो म्हणजे रमेशच्या समोर आणि क्रिकेटच्या खाली काय करायची टिकमार्क करून घ्यायची रमेश क्रिकेट खेळतो याचा अर्थ असा होणार
त्यानंतर रमेश व महेश हॉकी खेळतो, म्हणजे रमेश व महेश हॉकी खेळतो, म्हणजे रमेश हा क्रिकेटही खेळतो, हॉकी खेळतो, महेश सुद्धा काय खेळतो, हॉकी खेळतो. त्यानंतर गणेश व परेश खो खो खेळतो, हा गणेश आहे आणि हा परेश आहे, हे काय खेळतात, खो खो खेळतात, म्हणजे खो खो खाली अंडरलाईन करावं लागेल आणि गणेशच्या समोर आणि परेशच्या समोर अंडरलाईन करावं लागेल. त्यानंतर महेश व गणेश फुटबॉल खेळतात, हा महेश आहे आणि गणेश आहे, हे काय खेळतात, फुटबॉल खेळतात, म्हणजे फुटबॉल खेळतात आणि हाही फुटबॉल खेळतात. तर तर पुढं काय म्हणते, तर फुटबॉल व हॉकी, फुटबॉल व हॉकी, ठीक आहे, हॉकी व फुटबॉल हे दोन्ही खेळ खेळणारे कोण येते, तर यम म्हणजे काय आपल्याजवळ महेश, तर फुटबॉल व हॉकी हे दोन्ही खेळ खेळणारा व्यक्ती कोण येणार, महेश, म्हणजे पर्याय क्रमांक 3 महेश. 8 तास 25 मिनिटं आणि 12 सेकंद तासात रूपांतर करा. तर पहा इथं काय म्हणते, 8 तास 25 मिनिटं आणि 12 सेकंद. तर अशा प्रकारचे गणित तुम्हाला करायसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला पर्यायावरून जाणं. तर पर्याय समजा आपण पहिला घेतो म्हटलं तर 8.42 तास आपल्याला इथं दिलेले आहे. तर मग काय करायचं, 8 तास याचा अर्थ काय आहे, 8 तास आहे आणि हा 42, ठीक आहे, एका तासात 60 मिनिटं होते, म्हणून पॉईंट नंतरच्या संख्येला कितीनं गुणाचं, नेहमी 60 न गुणाचं. मग गेले 60 जर का आपण गुणतो म्हटलं तर 6 दुनी 12, 2 हातचा आला 1, 6 चोक 24 आणि 1 25. त्यानंतर हा 0 म्हणजे काय आला 2520. मग हे 2520 आले. मग पुन्हा काय करायचं, उजवीकडून 2 घरानंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे 25 काय झाले तुमचे मिनिटं झाले. मग हे पुन्हा 20 उरले, या पुन्हा 20ला किती न गुणाचं, 60 न गुणाचं, म्हणजे 60 न जर का गुणतो म्हटलं 6 दुनी 12 म्हणजे किती झाले 1200. मग 2 घंटा पॉईंट द्यायचा, म्हणजे हे जे 12 जे अगोदरचे उरले हे काय झाले तुमच्याजवळ सेकंद झाले. म्हणजेच 8 तास 25 मिनिटं आणि 20 सेकंद. मग ह्याच ठिकाणी जर आपण पर्यायावरून सोडतो म्हटलं तर पर्याय 1 जर आपण घेतला तर 8 तास 25 मिनिटं आणि 12 सेकंद येते, म्हणून पर्याय क्रमांक 1 काय आपलं बरोबर आहे. जर बाकी इतर 3 पर्याय जर का तुम्ही असेच प्रकारे जर करून पाहिलं तर 8 तास 25 मिनिटं आणि 12 सेकंद येणार नाही. सकाळी 11 ते 4 पर्यंत जितके वाजले असतील तितके टोल पडतात. पहा 11 ते 4 म्हणजे 11 ते 4, 11, 12, 1, 2, 3, 4 जितके वाजले तितके टोल, म्हणजे 11 वाजता 11 टोल, 12 वाजता 12, 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 वाजता 3 आणि 4 वाजता 4. मग याची काय करणार आपल्याला बेरीज करणं आहे. 2 आणि 1 3 आणि 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 1303, हातचा आला 1, 1 2 आणि 1 3, म्हणजे एकूण टोल किती पडणार, 33 टोल पडणार. प्रश्न क्रमांक 86, माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आते बहिणीचे आईचे नाव मेघना, मेघनाचे वडील विठ्ठलपंत, त्यांची बहीण रमाबाई, तर रमाबाईचे नाते काय. तर माझे नाव काय म्हणते गजानन, समजा गजानन नावाचा काय व्यक्ती आहे, गजानन, ठीक आहे, माझे नाव गजानन, माझ्या मुलीची म्हणजे मुली कुठे येणार, खाली येणार, मुलगी खाली येणार, माझ्या मुलीच्या म्हणजे आपण वजा घेऊ, मुलीसाठी वजा चिन्ह दर्शवलं होते, माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे मुलगी आहे, तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ ह्या मुलीचे हे कोण झाले, वडील झाले. आता आते बहीण म्हणजे वडीलची बहीण, वडीलची काय झाली बहीण, वडीलची बहीण ह्या मुलीची काय होणार आत्या, आणि हिची काय झाली मुलगी, हिची मुलगी म्हणजे मायनस. तर माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आत्या बहिणीचे आहे, आते बहिणी हिची कोण झाली आते बहिणीची आई, म्हणजे गजाननची कोण झाली हे बहीण, गजाननची कोण झाली बहीण. आते बहिणीची आई चे नाव काय मेघना, हे जे आहे हिचं नाव काय आहे, गजाननच्या बहिणीचं नाव काय मेघना, ठीक आहे, हिच्या आईचं नाव काय ते मेघना, म्हणजे मुलीचे हे जे मुलगी आहे हिचं आईचं नाव आहे ते मेघना. मेघनाचे वडील विठ्ठलपंत, आता मेघनाचे वडील म्हणजे कुठे चाला लागते, वर चाला लागते, हे कोण आहे विठ्ठलपंत आहे, मेघनाचे वडील विठ्ठलपंत, म्हणजे याची हे बहीण आहे मेघना कोण आहे, बहीण आहे, ठीक आहे, मेघना कोण आहे इथं या ठिकाणी बहीण आहे, ठीक आहे. मग गजाननची बहीण मेघना आहे आणि मेघनाचे वडील विठ्ठलपंत आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ गजाननचे सुद्धा वडील कोण आहे, विठ्ठलपंत आहे, ठीक आहे, विठ्ठलपंत आहे. त्यांची बहीण रमाबाई, त्यांची बहीण कोणाची, विठ्ठलची बहीण रमाबाई, विठ्ठलची बहीण कोण आहे, रमाबाई, विठ्ठलची बहीण रमाबाई. तर रमाबाईशी माझे नाते काय, त्यांची बहीण रमाबाई, रमाबाई म्हणजे हे काय झाले वडिलाची बहीण म्हणजे कोण लागते, आत्या लागते, म्हणजे म्हणण्याचा अर्थ गजाननची रमाबाई कोण लागणार, 1 3 7 4 2 6 7 8 ह्या प्रत्येकात विषम अंकात 1 जोडला, विषम अंक 1 जोडला म्हणजे 6 झाले, आणि सम अंकात 2 जोडले म्हणजे 6 2 किती झाले 8, इथे किती झाले 1 जोडला म्हणजे 2, ठीक आहे, इथे किती झाले 1 जोडला म्हणजे 4, इथे किती झाले 8, सम मध्ये 2 म्हणजे इथे किती झाले 6, त्यानंतर याच्यात 2 जोडले म्हणजे 4, त्यानंतर याच्यात 2 जोडले म्हणजे 8, विषम 1 म्हणजे 8 आणि सम मध्ये 1 म्हणजे किती होणार आपला, विषम मध्ये 2 म्हणजे किती होणार 10. तर डावीकडून तिसरा अक्षर म्हणजे कोण येते 2, व उजवीकडून दुसरा कोण येते 8, मग 8 याची बेरीज किती होणार 10, म्हणजे पर्याय क्रमांक 2 कोण होणार 10. क्रमांक 88, 5 व्यक्ती
ABCDE सरळ रेषेत सरळ रांगेत बसलेले आहे व त्यांचा चेहरा उत्तरेकडे आहे. ठीक आहे, 5 व्यक्ती समजा आपल्याला बसलेले आहे, यांचा चेहरा हा उत्तर दिशेकडे आहे, उत्तर दिशेकडे यांचा चेहरा आहे. ठीक आहे. D Aच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. D समजा हा D आहे, D Aच्या लगेच डावीकडे म्हणजे A आहे, Aच्या लगेच डावीकडे कोण बसलेला आहे? D बसलेला आहे. D आणि B यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. D आणि B यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेल्या होऊ शकते. इथं B असू शकते, म्हणजे यांच्यामध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत? D आणि B यांच्यामध्ये किती व्यक्ती बसलेल्या? 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. दोन्ही कंडिशन मांडाच लागणार. C रांगेत उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. C रांगेत उजवीकडून दुसऱ्या स्थानावर म्हणजे समजा हे पहिलं आणि हा दुसऱ्या स्थानावर कोण आहे? C रांगेत उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. C आणि E च्या मध्ये फक्त 2 व्यक्ती बसलेल्या आहे. C आणि E च्या मध्ये 2 व्यक्ती बसलेल्या, म्हणजे C आणि E च्या मध्ये 2 व्यक्ती बसलेले आहे. तर E तिच्या लगतचेच उजवीकडे कोण? तर E च्या लगत उजवीकडे कोण म्हणते. मग पहा इथं ह्या ठिकाणी जर का आपण सोडतो म्हटलं, C रांगेत उजवीकडून बसलेला आहे. C आणि E च्या मध्ये 2 व्यक्ती बसलेले आहे. टोटल व्यक्ती 5 आहे. मग 5 इथं ठेवले. मग काय म्हणते, पुन्हा जर का आपण जातो म्हटलं, सर्व उत्तरेकडे बसलेले आहे. D Aच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. Aच्या लगेच डावीकडे कोण आपण समजा इथं बसून देऊ. D Aच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. D आणि B च्या मध्ये 2 व्यक्ती बसलेल्या. D आणि B च्या मध्ये 2 व्यक्ती बसलेल्या म्हणजे D इथं बसवलं तर B इथं बसावं लागेल, म्हणजे तेव्हाच कुठून 2 व्यक्ती होणार. C उजवीकडून दुसऱ्या क्रमांकावर आहे, बरोबर आहे. तर E च्या लगेच उजवीकडे कोण आहे? तर E च्या लगेच उजवीकडे कोण आहे? D आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 कोण येणार? D. मुलांच्या जेवढ्या रांगा आहे त्यांच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत आहे. जर रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे तर व त्याच्या समोर 6 मुलं असतील तर मैदानात एकूण मुलं किती असतील? पहा, रमेश मध्यभागी उभा आहे म्हणजे इथं आहे आणि रमेशच्या समोर 6 मुलं आहे आणि हा मध्यभागी आहे. रमेश कोण आहे म्हणते? मध्यभागी. रमेश मध्यभागी आहे आणि याच्या समोर 6 म्हणजे म्हणण्याचा अर्थ रमेशच्या मागे सुद्धा किती जण? 6, म्हणजे त्या रांगेत एकूण व्यक्ती किती झाले? 6 आणि 6 12 ने किती झाले? 13. मग पुढे प्रश्न काय म्हणते, जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे काय आहे म्हणते? प्रत्येक रांगेत मुलं आहे. म्हणजे हे मुलं किती आहेत? 13. जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे काय आहे? मुलं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ मुलाच्या दुप्पट काय आहे? रांगा. दुप्पट काय येणार मग याचा अर्थ? रांगा. मुलं जर अर्धे आहे रांगाच्या तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ रांगा काय येणार? मुलांच्या दुप्पट येणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ दुप्पट रांगा म्हणजे मुलं 13 आहे, तर दुप्पट रांगा म्हणजे किती येणार? 26. तर त्या मैदानात एकूण किती मुलं आहे? म्हणून 13 गुणिले 26 याचा काय करायला लागणार? आपल्याला गुणाकार करतो म्हटलं किती येणार? 338, म्हणजे पर्याय क्रमांक 4 338. प्रश्न क्रमांक 92 म्हणते चुकीचे पद ओळखा. इथं 3 6 11 15 21 आणि 28. तर याच्यात चुकीचे पद म्हणजे कोणते येते? 11 येते, कारण की 11 हे त्रिकोणी संख्या नाही. तर सगळ्या जे तुम्हाला दिलेल्या आहेत त्रिकोणी संख्या दिलेल्या आहे. तर त्रिकोणी संख्या काय असते? दिलेली संख्या गुणेला पुढची संख्या भागेला 2 हे काय असते? त्रिकोणी संख्या असते. ठीक आहे, याचं सूत्र लक्षात ठेवा. म्हणून 11 हे काय येणार? त्रिकोणी संख्या येणार नाही. म्हणून 11 काय आहे? विसंगत घटक आहे.